नमस्कार. या माहिती घेऊया या कार्यक्रमामध्ये मी आपणाला आज ग्रामपंचायतच्या अभिलेख बाबतीत माहिती देणार आहे. ग्रामपंचायतचे अभिलेखी कोणते आहेत आणि कशा पद्धतीने लिहायचे आहेत या बाबतीत मी आपणाला माहिती देणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011चे 1 ते 33 नमुने, मॉडेल अकाउंटिंग 1 ते 8 नमुने, मासिक सभा, ग्रामसभा, इतिवृत्तांत ह्या बाबतीमध्ये हे रेकॉर्ड कसा आहे, अभिलेख कसे आहेत आणि कशा पद्धतीने लिहायचे आहेत हे मी आज आपणाला स्लाइड दाखवणार आहे. आणि त्या स्लाइडमध्ये आपणाला प्रत्येक नमुन्याबाबतीमध्ये स्पष्टीकरण देणार आहे. ह्या बाबतीत आपण जर माहिती घेतला तर ग्रामसेवकांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. तरी मित्रांनो, आज आपण या स्लाइड बघूया. ग्रामपंचायत अभिलेख माहिती. ग्रामपंचायत अभिलेख 1 ते 33 नमुने, मॉडेल अकाउंटिंग 1 ते 8 व ग्रामपंचायत दप्तर तपासणी हे सर्व अभिलेख या व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवरून आपण डाउनलोड करू शकता. यामध्ये नमुना नंबर 1 अर्थसंकल्प. पुढच्या वर्षाचा अर्थसंकल्प पंचायतीचे वित्तीय वर्षाच्या 31 डिसेंबर पूर्वी हे सादर केले पाहिजे. 1 जानेवारी पूर्वी पंचायत समितीला सादर करायचे आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून आस्थापनेचा खर्च 35%, मागासवर्गीय 15%, महिला बाल कल्याण 10%, अपंग 3%, जिल्हा ग्रामविकास निधी अंशदान 25% इत्यादी बाबी यामध्ये समाविष्ट करायचे आहेत. नमुना नंबर 2 पुनर्नियोजन व नियतकालिका. सुधारित अर्थसंकल्प. चालू आर्थिक वर्षात जेव्हा आवश्यक असेल तेव्हा नमुना नंबर 2 मध्ये सुधारित अर्थसंकल्प तयार करू शकता. मूळ अंदाजपत्रकाप्रमाणेच सुधारित अंदाजपत्रक तयार करून पंचायत समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे. नमुना नंबर 3 ग्रामपंचायत जमा व खर्च. यामध्ये नमुना नंबर 3 जमा व खर्चाचे विवरणपत्र दरवर्षी 1 जून पूर्वी पंचायत समितीला सादर केले पाहिजे. तसेच सर्व जमा व खर्चास ग्रामसभेची मान्यता घेतली पाहिजे. नमुना नंबर 4 पंचायतीचे मत्ता व दायित्व. ग्रामपंचायतीकडून देय असलेल्या थकीत रकमा व ग्रामपंचायतीला येणे असलेला मत्ता या वर्षाअखेरीस दिवसाच्या विवरणपत्रात दरवर्षी 1 जून पूर्वी पंचायत समितीला सादर केले पाहिजे. तसेच आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेत सादर केले पाहिजे. नमुना नंबर 5 सामान्य रोकड वही. यामध्ये प्रत्येक दिवशी जी काही आपली कर वसुली असेल, जमा आणि खर्च ह्या रजिस्टरमध्ये नोंदवायचा आहे. बाबवार यामध्ये लिहायचं आहे. नमुना नंबर 5 मध्ये ठेवलेल्या सामान रोकड वहीमध्ये रोखीने प्रदान करता येणार नाही. ग्रामनिधीची रोख शिल्लक रक्कम तिजोरीत ठेवावी. तिजोरीच्या किल्ल्या ग्रामसेवकाकडे असतील व ग्रामसेवक रोखीच्या व्यवहाराची जबाबदार असेल. नियम 24-15 नुसार. नमुना नंबर 5 क दैनिक रोकड वही. यामध्ये नमुना नंबर 7 व 10 मध्ये प्राप्त झालेल्या ज्या काही वसुलीच्या रकमा असतील. नमुना नंबर 5 मध्ये सामान्य रोकड वही घेतली जाणार नाही. प्रथमतः नमुना नंबर 5 म्हणजे दैनिक रोकड वहीमध्ये याची नोंद घ्यावी प्रथमतः. त्यानंतर सामान्य कॅशबुकला नोंद येईल. नमुना नंबर 6 वर्गीकरण नोंद वही. यामध्ये दरमहा जमा व खर्चाची रक्कम या रजिस्टरमध्ये नोंद करायची आहे. त्याचा ताळमेळ नमुना नंबर 5 याच्याशी संलग्न असला पाहिजे. तसेच नमुना नंबर 9 मध्ये ह्या कराच्या वसुलीच्या नोंदी आल्या पाहिजेत.